नमस्कार, मी पल्लवी स्वागत करते तुमचं बीइंग होममेकर या आपल्या YouTube चॅनलवरती। आजचा व्हिडिओ हा आपल्या किचनवरती आहे। आपल्या किचनमध्ये पहा अशा काही वस्तू किंवा अशा काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला नेहमी वापराव्या लागतात, पण त्यांचा वापर झाल्यानंतर त्या वस्तू आपल्याला कुठेतरी हाईड करून ठेवायच्या असतात। म्हणजे त्या वस्तू जर वरती ठेवल्या तर आपलं किचन हे नीटनेटकं किंवा सुटसुटीत दिसत नाही। तर याच सगळ्या वस्तू आपण आपल्या किचनमध्ये कशा हाईड करू शकतो या संबंधीच्या काही टिप्स मी या व्हिडिओ थ्रू तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। पण या सगळ्या टिप्स शेअर करण्यापूर्वी मला एक सांगायचं आहे की पहा, सगळ्यांचं किचन हे सेम नसतं। म्हणजे माझ्या किचनमध्ये या वस्तू हाईड करण्यासाठी मला ज्या जागा मिळाल्या आहेत त्याच सगळ्या जागा तुमच्या किचनमध्येही असतील असं नाहीये। पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ॲटलिस्ट छोटीशी आयडिया येईल की हां, ही वस्तू आपण या ठिकाणी हाईड करू शकतो किंवा ही वस्तू इथे ॲडजस्ट होऊ शकते, ही थोडीशी आयडिया तुम्हाला येईल। तर चला मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। भांडी घासून झाल्यानंतर जो सिंक एरिया आहे तो सिंक एरिया सुद्धा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित स्वच्छ करून घेतो। पण ही सगळी स्वच्छता झाल्यानंतर या क्लिनिंगसाठी लागणारे जे काही इक्विपमेंट आहेत, आपलं डिशवॉशर असेल, वायपर असेल किंवा स्क्रबर असेल, या सगळ्या गोष्टी आपल्या बेसिनच्या जवळपासच ठेवल्या जातात। आपण या वस्तू हँडी राहाव्यात म्हणून त्या बेसिनच्या आजूबाजूलाच ठेवतो, पण या वस्तूंमुळे आपला बेसिनचा एरिया जो असतो तो थोडासा अस्ताव्यस्त दिसतो। जसं की मी सुद्धा इथे स्क्रबर ठेवलेला आहे, वायपर ठेवलेला आहे आणि डिशवॉशर सुद्धा इथेच ठेवलेला आहे, पण हे दिसायला थोडंसं व्यवस्थित दिसत नाही, अगदी असं पसारा असल्यासारखा दिसतो तिथे। मला इथे वरतीच एखादा ऑर्गनायझर सुद्धा लावायला जागा नाहीये। तुम्ही बघू शकाल माझा जो हा काही कॉर्नरचा एरिया आहे तिथे मी पाण्याची भांडी ठेवते, त्यामुळे तिथे देखील मला जागा नाहीये। तुमच्याकडे जर इथे वरती काही जागा असेल तर तुम्ही इथे ऑर्गनायझर लावू शकता, पण माझ्याकडे इथे जागा नाहीये। तर त्यामुळे मी काय करते, पहिली गोष्ट म्हणजे तो स्क्रबर। तर स्क्रबर आहे, स्क्रबरसाठी मी एक सोप बॉक्स यूज केलेला आहे की ज्याला खाली होलही असतात, त्याच्यामुळे माझा स्क्रबर हा थोड्या वेळाने व्यवस्थित सगळं पाणी निथळून ड्राय होऊन जातो। आणि या सोप बॉक्समुळे माझे हे स्क्रबर व्यवस्थित झाकले सुद्धा जातात आणि तो बॉक्स इथे ठेवल्यानंतर दिसायलाही छान दिसतो, अगदीच असा पसारा दिसत नाही। आणि राहिलेल्या या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी मी इथे सिंकच्या खाली एक बास्केट ठेवलेलं आहे। जसं की अगदी स्वस्तात बास्केट मिळालं पहा मला, 50 रुपयाचं बास्केट आणि 10 रुपयाचे 2 हुक्स, म्हणजे 70 रुपये फक्त मला याच्यासाठी खर्च आला। आणि या बास्केटमध्ये माझ्या खूप साऱ्या वस्तू बसतात, जसं की डिशवॉशर, थोडेसे हँड ग्लोव्ज, वायपर, ब्रश, एक्स्ट्रा स्क्रबर, या गोष्टीसुद्धा मी बऱ्याचशा याच्यामध्ये ठेवू शकते। आणि अगदी लाईट वेट आहे। या 2 हुक्सवरती, ॲडेझिव्ह हुक्सवरती सुद्धा हे बास्केट आरामात राहू शकतं आणि माझा सिंक एरियासुद्धा व्यवस्थित स्वच्छ आणि नीटनेटका दिसतो। किचन ओटा पुसण्यासाठी आपण जे काही नॅपकिन्स वापरतो ते नॅपकिन्स पहा वापरून कालांतराने खराब होतात। आणि असे नॅपकिन्स आपण इथेच कुठेतरी, म्हणजे जसं की आपल्याला जर इथे खिडकी असेल तर खिडकीतच वाळत घालायची सवय असते, जेणेकरून आपल्याला ते परत ज्या वेळेस लागतील त्यावेळेस आपण ते लगेच घेऊ शकतो। पण पहा, असे वाळत घातलेले नॅपकिन्स अजिबात चांगले दिसत नाहीत। मला ही अशी सवय होती पहिल्यांदा की हे नॅपकिन्स अशा पद्धतीने इथे खिडकीमध्ये या ग्रिलवरतीच वाळत टाकायचे, पण नंतरही माझ्या लक्षात आलं की हे अजिबात चांगलं दिसत नाही। त्यामुळे मग आता मी काय करते की मी इथे एक हँगर ठेवलेला आहे आणि या हँगरवरती हा नॅपकिन अशा पद्धतीने टाकते आणि याच्याच वरती माझे हँड ग्लोव्ज सुद्धा हँग करून टाकते। आणि हे नॅपकिन आणि हँड ग्लोव्ज वाऱ्याने पडू नयेत म्हणून त्याला एक चिमटा सुद्धा लावते। आणि हा हँगर मी अगदी शेवटच्या ग्रिलला दिसणार नाही अशा पद्धतीने हँग करून टाकते। यामुळे आपले हे नॅपकिन सुद्धा हाईड झाले आणि ते व्यवस्थित सुकतील देखील आणि आपला बेसिनचा एरिया किंवा आपला किचनचा एरिया सुद्धा व्यवस्थित दिसतो। भांडी मांडून झाल्यानंतर ही एवढी मोठी रॅक कुठे ठेवायची हा आपल्याला प्रश्न पडतो। म्हणजे एवढी मोठी रॅक आपण ओट्यावरही ठेवू शकत नाही, कारण की खूप जागा जाते। तर ही रॅक ठेवण्यासाठी मला माझ्या किचनमध्ये एक जागा मिळालेली आहे, ती म्हणजे वॉशिंग मशीन आणि वॉलच्या मध्ये अगदी थोडीशी जागा शिल्लक आहे, ज्या जागेमध्ये माझी रॅक ही व्यवस्थित बसते आणि तिथेच मी माझी रॅक नेहमी ठेवत असते। पहा, अशा पद्धतीने
ही रॅक इथे आतमध्ये व्यवस्थित बसलेली आहे आणि तुम्ही जर बाहेरून जर पाहिलं तर ती रॅक अजिबात दिसत सुद्धा नाहीये, म्हणजे व्यवस्थित ती हाईड झालेली आहे। तर अशा पद्धतीने एखादी जागा आपल्या किचनमध्ये असेल तर तुम्ही पण हाईड करू शकता। आपल्या घरामध्ये एक्स्ट्राची भांडी खूप असतात, म्हणजे जी भांडी आपल्याला कधीतरी लागतात, अगदी पाहुणे वगैरे आले की आपण ती भांडी वापरतो। तशाच पद्धतीचे कप माझ्याकडे एक्स्ट्रा आहेत, जे मी अगदी कधीतरी पाहुणे वगैरे आले कीच वापरते। तर हे स्टीलचे कप मी Amazonवरून ऑर्डर केलेले आहेत। खूप छान कप आहेत, डबल कोटिंगचे कप आहेत आणि एकदम स्वच्छ निघतात आणि हँडी आहेत, हलके फुलके आहेत। तुम्हाला जर अशा पद्धतीचे कप हवे असतील तर नक्की कमेंट करा, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक सुद्धा देईन। तर अशाच पद्धतीचे 2 कपांचे बॉक्स माझ्याकडे आहेत आणि हे बॉक्स कुठे ठेवायचे मला सारखा प्रश्न पडत होता, कारण की हे मला कधीतरीच लागतात। मी हे बॉक्स कसे हाईड केलेत तर माझ्याकडे ही अशी एक रॅक आहे जिथे मला बरण्या ठेवायच्या होत्या, तर त्याला थोडीशी हाईट मला द्यायची होती, तर त्यासाठी मी हे बॉक्स इथे ठेवले आणि याच्यावरती सेम कलरच्या कापडनी कव्हर केलं आणि यावरती मी अशा पद्धतीने माझ्या या सगळ्या बरण्या मांडून ठेवल्या। पहा, या बरण्यांना त्याच्यामुळे थोडीशी हाईट देखील मिळाली आणि माझे बॉक्स सुद्धा व्यवस्थित हाईट झाले आणि या बरण्या आता किंवा ही रॅक आता दिसायला सुद्धा एकदम छान दिसते आणि हे बॉक्स मला ज्यावेळेस पाहिजेत त्यावेळेस वरच्यावर असल्यामुळे मी ते लगेचच काढू सुद्धा शकते। मायक्रोवेव्ह हा मी नेहमी वापरत नाही, कधीतरीच वापरते, त्यामुळे त्यासाठी लागणारी भांडी सुद्धा माझ्याकडे अगदी लिमिटेड आहेत आणि ही भांडी त्यामुळे मी अशा पद्धतीने मायक्रोवेव्ह मध्येच ठेवते, जेणेकरून माझी किचन ट्रॉली मधली जागा वाचते आणि मायक्रोवेव्ह मधली जी स्पेस आहे ती युटिलाइज होते आणि माझी भांडी सुद्धा व्यवस्थित हाईड होतात। गॅस सिलेंडरच्या आजूबाजूची जागा असते ती रिकामीच ठेवायची असते, तिथे शक्यतो काही ठेवायचं नसतं। माझी इथे ही जागा रिकामीच आहे, फक्त एक पॅन मी इथे हँग केलेला आहे। तुम्ही बघू शकता नॉनस्टिकचा पॅन आहे, जो थोडासा खराब झालेला आहे, त्याचं कोटिंग निघालेलं आहे, त्यामुळे मी हा पॅन कधीतरीच वापरते। पण हा पॅन जर वरती ठेवला तर तो दिसायला अजिबात व्यवस्थित दिसत नाही, म्हणून मी फक्त एकच पॅन इथे हँग केलाय, जेणेकरून आजूबाजूची जागा सुद्धा रिकामी राहते आणि माझा पॅनही हाईड होतो। स्टीलचाच माझ्याकडे एक थोडासा मोठा असा ट्रे आहे, जे कप मी तुम्हाला स्टीलच्या आधी दाखवले त्या कपांसाठी हा ट्रे मी खास करून घेतलेला आहे, पण मी तो घेताना घेतला पण आणल्यानंतर तो ठेवायचं कुठे हा प्रश्न माझ्यासमोर होता। तर त्यासाठी मी काय केलं की माझी इथे जी एक रॅक आहे त्याच्या बाजूला अगदी थोडीशीच जागा आहे, त्याच जागेचा उपयोग मी केला आणि हा ट्रे अशा पद्धतीने इथे बसवला, त्यामुळे माझा ट्रेही बसला आणि तिथली थोडीशी जागा आहे ती पण युटिलाइज झाली। शेवटची टिप आहे ती म्हणजे टिश्यू पेपर संबंधीची। जर हा टिश्यू पेपरचा रोल माझा पहिल्यांदा बाहेरच होता, पण त्याच्यावरती खूप धूळ बसत होती, त्यामुळे मी काय केलं, माझ्याकडे जी एक जुनी चेन होती त्या चेनमध्ये हा रोल हँग केला आणि एक सेल्फ अडेसिव्ह हुक घेतलं, ते या डोअरला लावलं आणि यामध्ये या हुकमध्ये हा जो रोल आहे तो अशा पद्धतीने हँग केला, ज्यामुळे माझा टिश्यू पेपर हा व्यवस्थित आतमध्ये सेफ राहिला, त्याच्यावरती धूळही बसत नाही आणि तो बाहेर असा दिसतही नाही। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओतल्या टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की कमेंट करून सांगा। अशाच पद्धतीचा आपला अजून एक व्हिडिओ आहे ज्याला 200K व्ह्यूज आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो पाहायला विसरू नका आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय।